कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणी गणी बाळा उठ, आंघोळीसाठी पाणी काढून ठेवलंय, उठ उठ। तायडे उठून काय करू, आता शाळा बी नाही, झोपू दे मला। झोपू दे म्हणजे असं काय करतोय, उठ ना बाळा। ही आजी बी कुठं गेली आहे काय माहिती, छपरे साफ करायचे म्हणले होते पण अजून तिचं पत्ता नाही, गायब झालीये कुठंतरी। जाना उठ ना, तिला शोधून ये ना, उठ ना गणी, असं काय करतोस बघ। पारू, हा आजी, चाय झाला ना मग तुझा? तुझ्यासाठीच थांबले होते बघ, आत्ता चाय बनवते आणि हा गरमागरम पराठे बी करते। मग असं कर, 2 कप जास्तीचा चाय टाक। का ग, कुणी येणार आहे का? घराचं छप्पर साफ करायचं होतं, त्यातूनच शेतीची बरीच कामं बाकीची पडली आहेत, म्हणून मजुरीला गडी बघायला गेले होते। मिळाले का? अगं 2 गडी मिळाले, नशीब म्हणायचा माझा, नाहीतर हल्ली ना भांगलायला पण गडी सापडत नाहीत बघ। खरं आहे। अरे आदिनाथ, ए नंदी, पोरानो आत या रे। ते मजुरीसाठी घरदार सोडून फिरत होतो, एवढ्याच आजी दिसल्या, म्हटलं देव पावला, तेच घेऊन आल्या आम्हाला इथे। लय गरीब आणि गरजू आहेत ग ही पोरं। आणि ए नंदी, मला एक सांग, तुला कोणता काम जमेल रे? आजी हे ना गोठा मस्त सांभाळतील। होय काय? होय ना नंदी? होय होय। आणि मग आदिनाथ, तू ना घराचा छप्पर साफ कर आणि मग शेतीची बाकीची कामं उरकून घे। हे बघा, ज्या दिवशी काम असेल ना त्या दिवशी तुम्हाला 250 रुपये मजुरी देईन आणि 2 वेळचं जेवण बी देईन, मंजूर आहे तुम्हाला? 250 म्हणजे किती? नाही नाही आजी, आम्ही मजुरीचे किमान 200 रुपये घेऊ। बाय माझे पारू, हा आदिनाथ ना मला एकदम भोळा सांबच वाटतंय बघ। नाही नाही आजी, हे बघा, तुम्ही द्याल ना तेवढी मजुरी मंजूर आहे आम्हाला, काय अडचण नाही। आजी चांगले कामगार मिळाले आहेत हा आपल्याला। आता इथली समधी कामं झाल्याशिवाय यांना इकडनं कुठं जाऊ द्यायचं नाही काय? तर करायला ना रे सगळी कामं नीट? हा हो होय। गणी चल बाळा आंघोळीला, चल चल चल। आजी चल नाश्त्याचं बघूया। त्याला छप्र म्हणतात करे? हा मामला डेंजर आहे हा।
लवकर तिला मनव आणि इथून चल. मला परत शीण उचलायला लागलं ना तर बघ तू फक्त. गप्रे. अरे काय गप. काय फरक पडतोय? आमच्या ब्रेकफास्ट आमच्या न्यारीचं बघा. पारू, ए पारू, पारू काय करतेस? डान्स करतेय. करायचंय का तुम्हाला मी? अरे इथे कसं काय डान्स करणार? ऍटलीस्ट म्हणजे इकडे. पारू, आदित्य सर काय करते? सर काय काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे कशा पायी आलात माझ्या माग? पारू यार, खरंच चुकलं माझं. प्लीज मला माफ कर पारू. पारू तू तिथे का आली होतीस हे मी न जाणून घेताच तुझ्यावर ओरडलो, रागवलो, तुला वाटेल ते बोललो. खरंच चुकलं यार माझं. मला कळायला पाहिजे होतं तुझ्या मनातलं. आणि तू इकडे निघून आल्यानंतर मग मला कळलं सगळं. आय एम सॉरी यार पारू. नाही यांना कळलं तर नसेल ना ते डोळे माझे आहेत ते? का ते माझ्यावर रागवले त्यामुळं मला वाईट वाटलं असं त्यांना वाटलं म्हणून ते आले असतील का? पारू, मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. तू दोघांमध्ये फरक आहे पारू. तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. नाही आदित्य सर, कल्पनेत बी मला तिकडे बघू शकणार नाही. ज्या दिवशी त्यांना हे सत्य कळेल की ते डोळे माझे आहेत त्या दिवसापासून ते माझं तोंड बी बघणार नाही. नाही देवी आई त्यांना बोलल्या असतील जाऊन पारूला घेऊन ये म्हणून ते इकडे आले असतील. पण मला एक गुपित कळलंय. गुपित? कसलं गुपित? डोळ्यांचं गुपित. डोळे? कसले डोळे? आणि कुणाचे? पारू यार, असं काय करतेस? मला कळलं. त्या काजळच्या लोगोवर जे डोळे आहेत ते तुझेच आहेत. इतके दिवस मी जिच्या शोधात होतो ती तूच आहेस. पारू, तू इकडे निघून आली आणि मग मला सगळे पुरावे मिळाले. मला जर आधीच कळलं असतं ना मी तुला इकडे येऊच दिलं नसतं. पारू, असं खूप प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम करता? लाज तरी वाटते का तुम्हाला प्रेम म्हणायला? आदित्य सर, आपल्या मैत्रीच्या नात्याला पट्ट्या लावलंय तुम्ही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.